त्याच्यासाठी मी आलोय. मला उभ्या महाराष्ट्राला दाखवायचं की बीडमध्ये नेमकं घडतंय काय, बीडमध्ये नेमकं घडतंय काय. हे जे जातीपातीची लेबलं लावली जात आहेत, शिव फुले शाहू आंबेडकर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते जातीपातीच्या वरती असतं. बंद करायला पाहिजे. आणि माझा मुख्य उद्देश तो आहे की वाल्मिक कराडा राक्षस आहे, हा रक्तपिपासू नरभक्षक आहे. फक्त आपण त्याला ओळखायला उशीर केला आणि अजूनही त्याची ओळख महाराष्ट्राला होत नाही, कारण का पोलीस लपवतायत, सत्ताधारी त्याला पाठीशी घालतायत. फक्त एकटे वाल्मिक कराड आहेत की त्याच्या पाठी कोणीतरी आहे अजून? त्याच्या पाठीमागे असल्याशिवाय तो एवढा धीट बनूच शकत नाही ना. 4-4, 5-5 मर्डरचा आरोपी, 307चा आरोपी, तो पोलीस स्टेशनला जाऊन बसायचा, त्याच पोलीस त्याला अटक करत नाही, आरोपी येतो. ह्याचं अख्खं घर बर्बाद केलं ह्या माणसाचं, अख्खं घर. हा वंजारी आहे ना, शिवराज भांगर, बबन गीते वंजारीच आहेत ना. बबन गीतेला अडकवण्यासाठी म्हणून बापू आंधळेची मर्डर झाली. बबन गीते जागेवर नव्हता, बबन गीतेला आरोपी केला. कारण इथे वाल्मिक कराड म्हणेल ती FIR तयार होते. पोलीस काहीच डोकं लावत नाहीत. वाल्मिकने सांगितलं ना, घे FIR. असं जर राज्य चालणार असेल, आणि एक नशिबाने असं आहे की कुठलंही राज्य आहे चालते वाल्मिकचीच, हे दुर्दैव आहे. आणि त्याच्यामुळे बीडमध्ये कोणी बोलण्याची हिंमत नाही दाखवत. आता ह्याला पोलीस अधीक्षकांना बोलून घेतलं की तुमची एक तक्रार द्या. हा कशाला मारायला देईल? 100 वेळा जाऊन पोलिसांकडे, पोलिसांनी कधी याची दखलच घेतली नाही. ह्याचं अर्ध आयुष्य हायकोर्टात जातं. एक केस पडली, चालला हायकोर्टात, हायकोर्ट जामीन देतं, पण पोलीस मात्र केस रजिस्टर करतात. ज्या अर्थी हायकोर्ट जामीन देतं त्या अर्थी केसमध्ये काही दम नाही. खालचं कोर्टही देत नाही. मला कोर्टाबद्दल काही बोलायचं नाही. काय चालू आहे हे यादी आली आहे. बापू आंधळे मर्डर, किशोर फोर्ड मर्डर, काका गर्जे मर्डर, कॉन्ट्रॅक्टर मुंडे मर्डर, हे 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 5 मर्डर आहेत, सगळे वंजारी आहेत. एक मागासवर्गीय पोराचा मर्डर केला, त्याच्या आई वडिलांना चेपलं, त्या बिचारा आई वडील काय निघून गेले, पळून गेले, काय झालं, पुढे आलेच नाही लढायला. कित्येक जणांना छळलंय. माझ्याकडे किती व्हॉट्सअप आहेत. कमीत कमी लोक बोलायला पुढे तरी येतील. हे इतकं भयानक परिस्थिती आहे की लोक बोलायला घाबरतात. म्हणजे मला कमीत कमी 200 फोन आले, तुम्ही येऊ नका साहेब. चांगल्या भाषेत बोलले माझ्याशी, पण म्हणजे इशारा. अरे कसं चालायचं हे सगळं? आणि हे जे जातीपातीचं दाखवलं जातं ना, ते मुद्दामून महाराष्ट्रात मी दाखवायला आलोय. काही जातीपाती नाहीत. पिपासू नरभक्षक सिरियल किलर आहे तो. त्याला रक्ताची जिभेला चव लागली आहे, तो रक्त पितोय. फक्त वाटेकरी आहेत त्याच्यात. म्हणजे मुंडे गोपीनाथ गडावरती म्हटलेत की फक्त काय हत्या आणि बलात्कार फक्त काय एकट्या बीड मध्ये होत. मला त्याच वाईट वाटतंय की ह्या सरकारला त्याचंही काही वाटत नाही की तो अख्ख्या सरकारला बदनाम करतोय. गेल्या 2.5 वर्षात तुमचंच राज्य आहे, मागचे 7.5 वर्ष तुमचंच राज्य आहे. 2 वर्ष आमचं होतं, त्याच्यात 2-2.5 वर्ष आमचं होतं, 2 वर्ष तर कोरोना काळात गेला. म्हणजे त्या मंत्रिमंडळावरतीच तो आरोप करतोय की सगळ्या महाराष्ट्रात घडतंय. माझ्या म्हणजे आमच्या ठाण्यामध्ये तर असं कधी मर्डर बिल्डर असे नाही झाले. म्हणजे पार मरत असताना तोंड्यात मुतण्याचं काम मला नाही वाटत महाराष्ट्रात कुठल्या नराधमाने केलं असेल. बदलापूरमध्ये झालं, आम्ही उभे राहिलो ना बदलापूरमध्ये. लोक आली ना बाहेर रस्त्यावरती दुसऱ्या दिवशी. तरी खूप सहनशील आहेत बीडची जनता. आज मोर्चा निघतोय, ते पण अधिवेशनाला आम्ही होतो म्हणून कदाचित उशीर झाला असेल. पण महाराष्ट्राने उभं राहायला पाहिजे, नाहीतर महाराष्ट्र शिव फुले शाहू आंबेडकर ह्या विचारांपासून दूर निघून जाईल, दूर. हा रामन राघव जर ठेचला नाही तर अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक रामन राघव पैदा होतील. बजरंग बाप्पा सोनवणे म्हणतात की जर वाल्मिक कराडावर कारवाई झाली नाही तर ठिय्या आंदोलनाला बसेल. त्याला तुमचाही देखील प्रतिसाद असेल? सगळं माझा ह्या सगळ्या आंदोलकांना पाठिंबा आहे, कारण का ही लढाई लढली पाहिजे आणि उघडपणाने बाहेर येऊन लढली पाहिजे. फक्त माझं म्हणणं आहे, त्याला जातीपातीचं लेबल देऊ नका. ही माणुसकीची लढाई हो. एक माणूस इतका क्रूर होऊ शकतो की तो माणसाला मारता येताना व्हिडिओवर बघतोय. हा आता असं मारा, हे काय काय म्हणजे काय चालू आहे? आपण इतकं खाली गेलो महाराष्ट्र की आपल्या संवेदनाच मिळून गेल्यात.
हे सगळं ऐकून आपल्याला राग येत नाही. त्याच्या पोरीने हंबरडा फोडला संतोषच्या, आपल्याला काही वाटलं नाही. आपली पोरगी असती तर त्या जागी. आज त्याच्या विधवा पत्नीकडे बघून, तिच्या कपाळावर नसलेलं कुंकू बघून आपल्याला काहीच वाटणार नाही. जर नसेल वाटणार तर माणूस म्हणून आपण जगण्याच्या लायकीचे राहिलेलो नाहीत. महाराष्ट्रात आता फक्त जनावरं राहिली आहेत. खरं तर धन्यवाद. आमच्याशी बातचीत केली. हे होते शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड. जितेंद्र आव्हाडांनी सगळ्या